गावाकडील आठवडी बाजार. माझी आई आणि माझी बायको यांची माझ्याबद्दलची भिन्न मते आहेत. पण एवढा मोठा झाला तरी भाज्या बरोबर आणता येत नाहीत. यावर त्या दोघींचं अगदीच एकमत आहे. बायको तर कित्येकदा फोनवरून हे आणा ते आणा सांगते आणि शेवटी भाजीबद्दल बोलताना म्हणते, जाऊ द्या, भाजी मीच आणते. मला त्याचा आनंदच होतो. बाजार किंवा आठवडी बाजार हा आठवड्यातील कुण्या एका दिवशी एखाद्या मोकळ्या मैदानात किंवा रस्त्याच्या दोन्ही बाजूला बसायचा. लहानपणी हट्ट धरून आई किंवा वडिलांबरोबर बाजाराला जायचो. काहीतरी खायला भेटेल हा एकच उद्देश असायचा. मग मोठं झाल्यावर तेच आग्रहाने न्यायचे पिशव्या उचलायला. बाजार म्हणजे हे एक छोटे खाणी एक दिवसीय विश्वस्तर असते. इथे प्रत्येक विक्रेत्याला वयाची तमा न बाळगता मामा किंवा मावशी म्हणूनच संबोधल्या जाई. मी लहान असताना तरी ते तसंच होतं आणि कुणालाही यामुळे राग आलेला आठवणीत नाही. जसे भाजीवाले वेगवेगळ्या पठडीचे तसेच तर्रेवाईक गिराईक देखील. योग्य भावासाठी घासघीस करणाऱ्या बाया, किलोचा भाव घेऊन अगदी पाव किलो किंवा 100 ग्राम मागणारे माणसं, वजन तोलून मापून झाल्यावर मुद्दाम एखादा अधिकचा बटाटा किंवा टोमॅटो पिशवीत घालणारे, बोरं जांभळ्याच्या दिवसात भाव ठरवता ठरवता 5-7 अशीच मटकावत न घेताच निघून जाणारे आणि आणखीन बऱ्याच प्रकारची. चांगला बाजार करणे ही देखील एक कला आहे. येथे पाहिजे जातीचे हे इथेही लागू पडते. जेवढे पैसे लागतात तेवढे पैसे देऊन तर सगळे चांगली भाजी आणतात. पण योग्य दरात मुबलक आणि चांगली भाजी आणणारीच एक दक्ष गृहिणी आहे हे सिद्ध करते. प्रथमतः या टोकापासून त्या टोकापर्यंत काय काय आहे ते बघून घ्यायचं. तसेच त्या त्या भाज्यांचे भावही विचारून घ्यायचे. का? कारण सुरुवातीलाच 50 रुपये किलोने वांगी घेतली आणि पुढे तीच वांगी 40 रुपये किलोने मिळत असतील तर तो 10 रुपयांचा फरक अगदी नशीब ओरबाडून नेल्यासारखे वाटते. नाहीतरी इथे सर्वजण आपण सर्व कसं व्यवहारिकपणे पार पाडून 2 पैसे वाचविले याच आनंदात घरी जात असतात. मग ठरवायचं, या मामाकडे बटाटे चांगले आहेत, त्या मावशीकडे पालक चांगली आहे. असं करत करत सर्व योजना आखायची आणि मग भाजी घ्यायला सुरुवात करायची. यात आणखीन एक मेघ आहे बरं. तुम्ही कुठली भाजी पहिले घेता आणि कुठली नंतर यावरूनही तुम्ही किती अक्कलवान आहात हे समजते. जसे बटाटे, वांगे, कांदे या सर्व भाज्या पिशवीच्या तळाशी, तर पालेभाज्या आणि विशेषतः टमाटे हे अगदी शेवटी आणि सर्वात वरती. शेवटी हे सर्व आयुष्यातल्या इतर गोष्टींप्रमाणे अनुभवातूनच माणूस शिकतो. काही जण उगाच 4 आठवण्यासाठी हुज्जत घालताना बघितल्यावर शाळेतील लाल चिखल हा धडा आठवल्याशिवाय राहतच नाही. आता बाजारात जाणं देखील होत नाही. पण जेव्हा जेव्हा बायको पिशव्या भरून भाज्या आणते, तेव्हा त्या पिशव्यांकडे बघून नकळत मन त्या लहानपणीच्या बाजारातून एक मनमुराद चक्कर मारून येते.